हॅलो सर. हॅलो सर. आज आपल्याला जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. 45 दिवस झालेले आहेत गायनेकोमॅस्टिक सर्जरी नंतर. तर आम्हाला तुमचा अनुभव जाणून घ्यायचा होता की सर्जरीच्या आधी कसं वाटत होतं आणि आता सर्जरीच्या नंतर कसं वाटतंय. सर, सर्जरीच्या अगोदर म्हटलं तर मला हा त्रास वयाच्या 15 वर्षापासून आहे. आज माझी एज 29 आहे. त्या अगोदर मी भरपूर ठिकाणी दाखवलं, BAMS डॉक्टर, BHMS डॉक्टर, पण त्यांचं म्हणणं असं होतं की वयानुसार ते क्लिअर होत जाईल. मी आत्तापर्यंत वाट बघितली. मागच्या 2-3 वर्षापासून मी स्वतःहून गुगलला सर्च केलं की हा प्रकार काय. भरपूरशा डॉक्टरांना हे माहिती नाही. आपण जातो, त्यांना प्रॉब्लेम सांगतो, त्यांनी म्हणतात की ओके होऊन जाईल, हे सुजन आहे किंवा चरबी आहे, वजन कमी करताल तर होऊन जाईल. पण ते होत नव्हतं. मी लॉकडाऊनमध्ये चांगली एक्सरसाइज केली होती. माझं वेट त्यावेळेला 71 होता आणि बॉडी फॅट पर्सेंटेजही कमी होता. तेव्हा सुद्धा हा उभरून दिसायचा. त्यानंतर मी गुगलला स्वतःहून रिसर्च केली काय प्रकारे, आणि पवन सरांसोबत 2-3 वर्षा अगोदर फोनवर बोलणं झालेलं होतं. त्यावर एकच ऑप्शन होतं की सर्जरी. आणि जसा मला वेळ भेटला त्या हिशोबाने मी आत्ता केलेली आहे सर्जरी, आणि त्यामुळे मला चांगला रिझल्ट भेटलेला आहे. छान. आणि सर्जरी कशी असते? खूप घाबरण्यासारखं असतं का सर्जरीमध्ये किंवा ॲनेस्थेशियामध्ये? खूप दुखणं खुपणं असतं? ॲक्च्युली मी खूप जास्त खर्च होतो, म्हणजे लोकांना अशी भीती वाटतात. नाही, मी अगोदर बघितलेले व्हिडिओ असल्यामुळे सरांची मी सर्जरी बघितलेली आहे युट्यूबला, त्यामुळे मला माहिती होतं की यामध्ये काही त्रास होणार नाहीये. मी सर्जरी करताना फक्त माझ्या मित्राला घेऊन आलेलो होतो. घरच्यांना कळवून दिलं होतं फक्त की मी चाललोय या गोष्टीसाठी. सकाळी 7 वाजेला क्लिनिकला ऍडमिट झालेलो होतो. त्यानंतरून माझी 6 ला सुट्टी झाली. आणि पवन सरांनी एवढ्या सर्जरी परफॉर्म केल्या त्यामुळे मला माहिती आहे की काही प्रॉब्लेम येऊ नाही शकणार. बिलकुल बिलकुल. कारण की त्यांचा एक्सपिरियन्सच एवढा चांगला आहे या विषयात. त्यांची प्रॅक्टिस चांगली झाली असल्यामुळे मला फुल गॅरंटी होती की रिझल्ट चांगलाच भेटेल. छान झालं. आपला रिझल्टही छान झालाय आणि आता बिलकुल काही लक्षात येत नाही की कुठे काय झालंय म्हणून. स्कार पण दिसत नाही येत. हां, बिलकुल. आणि शेप पण छान आलेला आहे. टी-शर्ट मस्तपैकी घालून फिरू शकतोय तू आता. बिलकुल. अगोदर सर या गोष्टी करता येत नव्हत्या. जसं स्विमिंगला जायचो, मला ऑड टाइमला जावं लागायचं सकाळून किंवा मग संध्याकाळून अंधार पडल्यानंतर. बरोबर. आणि थोडं अनकम्फर्टेबल फील व्हायचं. वयाने जरी घालतोय आपण, पाहुण्यांच्या इथे जातोय, तरी सुद्धा थोडं विचित्र वाटायचं. त्यामुळे मी टाळायचो बाहेर जाणं, स्विमिंगला जाणं. पण आता मी कॉन्फिडेंटली या गोष्टी करू शकेल पुढे. छान छान. बिलकुलच. तर कोणाला समजा करायचं असेल तर त्याला काय सजेशन देशील तू? माझं सजेशन हेच आहे की चांगल्या MBBS डॉक्टरला दाखवा, ज्याला याबद्दल माहिती असेल. त्यांची राय घ्या. त्यानंतर तुम्ही कुठल्याही हॉस्पिटल किंवा सरांशी येऊन भेटू शकता. एकदा फोनवर तरी सल्ला घ्या. सर तुम्हाला त्या पद्धतीने गाईड करतील. 100% खात्री आहे तुम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल. चला, थँक्यू व्हेरी मच सर.